आकाशवाणी मुंबई. तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यासह देशभरात 3 दिवसांची पोलिओ लसीकरण मोहीम सुरू. राज्यात 1,13 लाखापेक्षा जास्त बालकांना पोलिओची लस देणार. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात वाशिम जिल्ह्यातल्या साखरा इथल्या जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक. 5 वर्षांखालच्या मुलांना दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचं राज्यपालांचं आश्वासन. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर मुंबईची तामिळनाडूवर 207 धावांची आघाडी. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्यासह देशभरात 3 दिवसांच्या लसीकरण मोहिमेला आज सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातल्या 5 वर्षांखालच्या 1,13,70,443 बालकांना पोलिओचा डोस दिला जात आहे. राज्यातल्या 89,299 केंद्रांवर 2,21,000पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जाते. नांदेड, रत्नागिरी, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी, धाराशिवसह इतर जिल्ह्यांमध्येही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या बातमीदारांनी कळवलं. आज लसीकरण न झालेल्या बालकांना 4 ते 9 मार्च दरम्यान घरोघरी जाऊन पोलिओचे डोस देण्याचंही नियोजन केलं आहे. वाड्या वस्त्यांसह वीटभट्टी कामगार, ऊसतोड मजुरांच्या बालकांना पोलिओची मात्रा देण्यासाठी फिरती पथकं देखील काम करत आहेत. राज्यातल्या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातल्या राज्यस्तरीय पारितोषिकांची घोषणा आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. राज्यस्तरीय शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातल्या साखरा इथल्या जिल्हा परिषद शाळेला पहिला क्रमांक, रायगड जिल्ह्यातल्या हेदोबली इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दुसरा, तर सांगली जिल्ह्यातल्या घालेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेनं तिसरा क्रमांक पटकावला. खासगी शाळा गटात नाशिक, बारामती आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या शाळांचा समावेश आहे. पारितोषिकप्राप्त शाळांना 5 मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरवलं जाईल. या उपक्रमात 1,03,312 शाळा सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी तसंच शैक्षणिक गुणवत्ता विकसित होण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम नियमितपणे राबवला जाईल असं केसरकर यांनी सांगितलं. वाचन चळवळीत 18 लाख विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञामध्ये सहभाग घेतला असून याची दखल गिनीज बुक मार्फत घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. जागतिक श्रवण दिवसानिमित्त आज राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत गरीब आणि गरजू कुटुंबातल्या 250 लहान मुलामुलींना मोफत श्रवण यंत्रांचं वाटप करण्यात आलं. देशात सुमारे 6,30,00,000 लोकांना बहिरेपणा आणि कमी ऐकू येण्याची सवय आहे. यात 14 वर्षांखालच्या वयोगटातल्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. 5 वर्षांखालच्या मुलांना दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं त्यांना श्रवण यंत्र तसंच इतर सुविधांचे लाभ मिळत नाहीत. या संदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असं आश्वासन राज्यपालांनी दिलं. तर अनुराधा पौडवाल यांनी महाविद्यालयांमध्ये सांकेतिक भाषा शिकवली जावी तसंच सांकेतिक भाषा शिकवणारे प्रशिक्षक शिक्षक देखील निर्माण केले जावेत असं मत व्यक्त केलं. पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या पुढाकारानं तसंच सूर्योदय फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. समृद्धी महामार्गावरच्या भरवीर ते इगतपुरी या 3ऱ्या टप्प्याचं उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण होईल. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ तसंच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारही या कार्यक्रमाला उपस्थित असतील. हा टप्पा सुरू झाल्यानं ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी ही प्रवासी वाहतूक तसंच शिर्डी अहमदनगर आणि नाशिकमधल्या सिन्नर तसंच इगतपुरी परिसरातल्या शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेनं होणारी मालवाहतूक सुलभ आणि जलद होईल. या टप्प्याच्या लोकार्पणानंतर समृद्धी महामार्गावरच्या 701 किलोमीटर मार्गापैकी वाहतुकीसाठी उपलब्ध मार्ग 625 किलोमीटरचा होणार आहे. या 3ऱ्या टप्प्यात विविध मार्गिका आणि दारणा नदीवरच्या एका मोठ्या पुलासह 8 छोटे पूल, विविध 13 भुयारी मार्ग, 14 टोलबूथ, आया आणि इतर सुविधांचा समावेश आहे. प्रत्येक मतदारसंघातून शेकडो मराठे आता उमेदवारी अर्ज भरतील असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सांगितलं. जरांगे पाटील आजपासून 2 दिवसांच्या संवाद दौऱ्यावर निघालेत. त्याआधी त्यांनी बातमीदारांशी संवाद साधला. लोकसभेसाठी एकेका मतदारसंघातून शेकडो अर्ज भरले जातील, त्यामुळे मग निवडणुकांचं काय होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असं ते म्हणाले. आपल्यावर हल्ला घडवून आणायचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. नवमतदारांसाठी मेरा पहला वोट देश के लिए हे मतदार जागरूकता अभियान सरकारनं सुरू केलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो. यावेळी पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या नवमतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केलं आहे. माझं सर्वांना आव्हान आहे, आता मतदान येणार आहे, मतदान करायचं आहे आणि सर्वांनी मतदान हे केलंच पाहिजे. आपले मत देशासाठी. जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांनी तर आवर्जून उत्साहाने येऊन मतदान केलं पाहिजे. मतदान हा तुमचा हक्क नाही, तुमचं कर्तव्य
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबईनं तमिळनाडूवर दुसऱ्या दिवस अखेर पहिल्या डावात 207 धावांची आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना तमिळनाडूचा पहिला डाव काल 146 धावांवर आटोपला होता. सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी मुंबईनं कालच्या 2 बाद 45 या धावसंख्येत 308 धावांची भर घातली. सकाळी पहिल्या सत्रात मुंबईनं केवळ 80 धावात आणखी 5 फलंदाज गमावले. मात्र त्यानंतर शतकवीर शार्दूल ठाकूर यानं आधी हार्दिक तामोरे याच्यासोबत 105 आणि नंतर तनुष कोटियन याच्यासोबत 79 धावांची भागीदारी करत मुंबईच्या डावाला आकार दिला. शार्दूलनं 109 धावा केल्या, तनुष कोटियननं नाबाद 74 धावा केल्या, तर मुशीर खान यानं 55 आणि हार्दिकनं 35 धावांचं योगदान दिलं. आजचा खेळ थांबला तेव्हा मुंबईच्या 9 बाद 353 धावा झाल्या होत्या. तनुष कोटियन बरोबर तुषार देशपांडे 17 धावांवर खेळत होता. तमिळनाडूच्या साई किशोर यानं मुंबईचे 6 गडी बाद केले. नागपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात आज दुसऱ्या दिवस अखेर विदर्भाच्या दुसऱ्या डावात 1 बाद 13 धावा झाल्या आहेत. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशाचा पहिला डाव 252 धावात आटोपला आणि त्यांनी विदर्भावर 82 धावांची आघाडी घेतली. मध्य प्रदेशचा हिमांशू मंत्री यानं सर्वाधिक 126 धावा केल्या, तर विदर्भाच्या उमेश आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाचा पहिला डाव काल 170 धावांवर आटोपला होता. आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतक्त्यात भारतानं न्यूझीलंडला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलंय. वेलिंग्टन इथल्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानं न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. सध्या गुणतालिकेत भारत विजयाच्या सर्वाधिक टक्केवारीसह पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. चीनमधून कराची बंदराकडे निघालेल्या एका जहाजाला मुंबईच्या सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी नावाशेवा बंदरात थांबवलं. माल्टाचा ध्वज असलेलं CMA-CGM अट्टिल्ला हे व्यापारी जहाज 23 जानेवारीला नावाशेवा बंदरात आलं होतं. अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या जहाजाची झडती घेतली असता त्यात आण्विक शस्त्रास्त्रांसंदर्भात वापरली जाणारी CNC ही यंत्रसामग्री सापडली. हीच सामग्री उत्तर कोरियाच्या अणु कार्यक्रमात वापरली गेली होती. याचा वापर पाकिस्तानच्या आण्विक शस्त्र निर्मिती कार्यक्रमात होऊ शकतो असं मत DRDOनं व्यक्त केलंय. पाकिस्तान आणि चीन या देशांच्या संदर्भात असलेल्या आण्विक शस्त्रास्त्र नियंत्रण नियमांच्या आधारे ही यंत्रसामग्री भारतीय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणातला मुख्य आरोपी किंचल नवले याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. त्याला वांद्रे महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयानं 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या धमकीची चित्रफीत समाजमाध्यमांवरून प्रसारित केल्याप्रकरणी योगेश सावंत याला याआधीच अटक करण्यात आली आहे. आज जागतिक वन्यजीव दिन आहे. पृथ्वीवरची जैवविविधता जपण्यासाठी जनजागृती करण्याकरता दरवर्षी 3 मार्च रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. लोकांना पृथ्वीशी जोडणं आणि वन्यजीव संवर्धनात डिजिटल संशोधनाचा वापर अशी या दिनाची यावर्षीची संकल्पना आहे. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यजीव प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. समाजमाध्यमांवर त्यांच्या पोस्टमध्ये वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात गुंतलेल्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वनांचा विकास करण्यासोबतच जिल्ह्यात औद्योगिक क्रांतीला बळ मिळावं म्हणून उद्यापासून इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह कार्यक्रम चंद्रपूर इथं होणार आहे. 4 आणि 5 मार्च रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात देशासह इतर देशातल्या कंपन्यांचे अधिकारी येणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा आज झाला. 146व्या प्रकट दिन उत्सवाला गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली होती. लातूर नांदेड महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला भरधाव वेगानं असलेल्या कारनं पाठीमागून धडक दिली. यात कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. किमान तापमानात विदर्भात बहुतांश ठिकाणी किंचित वाढ झाली, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यासह देशभरात 3 दिवसांची पोलिओ लसीकरण मोहीम सुरू. राज्यात 1,13,00,000पेक्षा जास्त बालकांना पोलिओची लस देणार. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात वाशिम जिल्ह्यातल्या साखरा इथल्या जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक. 5 वर्षांखालच्या मुलांना दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचं राज्यपालांचं आश्वासन. आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर मुंबईची तामिळनाडूवर 207 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.